नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. संसदेचं अर्थसंकल्पीय अतिशय महत्त्वाचं असं अधिवेशन चालू आहे आणि 11 दिवस नरवणेंच्या पुस्तकावरून सगळा राडा गोंधळ धिंगाणा घातल्याच्या नंतर, संसद बंद पाडल्याच्या नंतर विरोधी पक्षनेत्याला बोलू का देत नाहीत वगैरे सारखे मुद्दे उपस्थित करून ज्या पद्धतीनं आकांडव तांडव काँग्रेसवाल्यांनी विशेषतः केलं आणि जेव्हा त्यांना प्रत्यक्ष बोलण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी जे काही दिवे लावले ते सगळ्यांच्या समोर आहे. नशीब संसदेचं सरळ प्रत्यक्ष काय म्हणता येईल त्याला चित्रीकरण सरळ लाईव्ह चालू असतं, त्याच्यामुळे मध्ये कोणी वेगळं इंटरप्रिट करून सांगायची गरज नाही. राहुल गांधींनी जो काही बौद्धिक तमाशा संसदेमध्ये केलेला आहे, जे काही हातवारे केलेले आहेत, जे काही हातवारे किंवा मुद्रा किंवा त्या कराटेचं का तायक्वांदोचं त्यांनी जे काही सगळं सांगितले ते सगळं प्रत्यक्ष तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं. त्याच्यावर परत पुन्हा काही वेगळं सांगायची गरज नाही. पण ह्या सगळ्यातून कारण नसताना फुकट काही मुद्दे आणि फुकट असे आम्ही म्हणतो की असे लूज बॉल दिल्याच्या नंतर सत्ताधारी ती संधी घेतात आणि त्याच्यावरती षटका ठोकतात आणि नंतर हे बोंबलत बसतात. मोदींचं खरंच भाग्य असं आहे की त्यांना राहुल गांधी सारखा विरोधक लाभला. बरं, नुसतं संसदेच्या बाहेर असला असता तरी एक वेळ गोष्ट पुरली असती, पण संसदेमध्ये सुद्धा संसदेच्या बाहेर करणाऱ्यांना इतका मूर्खतापूर्ण सगळं त्यांचं वक्तव्य नालायकपणा ते करतात आणि त्याची संधी सत्ताधाऱ्यांना लाभते. अनुराग ठाकूर सारखे किंवा निशिकांत दुबे सारखे जेव्हा किंवा सुधांशू त्रिवेदी तिकडं राज्यसभेमध्ये जेव्हा फटकेबाजी करतात राहुलच्या एक एक शब्दावरती वाक्यावरती आणि मग त्याला द्यायला एक तर सत्ता विरोधकांकडे काय उत्तर नसतं, मुळात ते तिथे शिल्लकच राहिलेले नसतं. त्याचा एक टोला अनुराग ठाकूर यांनी भाषणात करून घेतला की आधी तरी ते भाषण सुरू झाल्याच्या नंतर उठून जायचे, आता तर भाषण सुरू व्हायच्या आधीच उठून चाललेत. मैदान छोडके भाग गए वगैरे. म्हणजे डर मोदी मला कसं घाबरतात म्हणणारे राहुल गांधी स्वतः प्रत्यक्ष सत्ताधाऱ्यांनी दिलेली उत्तरं ऐकायलाच तिथं हजर नाही. सगळ्यात पहिले मुद्दा काय होता, नरवणेंचं जे पुस्तक अजून प्रकाशितच झालेलं नाहीये त्याचा यांनी संदर्भ दिला. काय संदर्भ दिला तेही बाजूला ठेवून जेव्हा त्या सभापतींनी त्यांना अडवलं किंवा नियमाप्रमाणे तुम्हाला कुठल्या तरी छापील पुस्तकाचा संदर्भ द्यावा लागेल, म्हणजे ऑथेंटिक, म्हणजे व्यवस्थित तुम्ही कुठून ते घेतलेले ते सगळ्यांसाठी उपलब्ध आहे की नाही, जेणेकरून त्याच्यावरती कोणाला प्रतिवाद करायला, मुद्दे मांडायला संधी असावी. तुम्ही जर हवेमध्ये बोलणार असाल किंवा असा काही एखादा सोर्स आहे की जे फक्त तुम्हालाच माहिती आहे, इतर कुणालाच माहिती नाही, किंवा तो गैर आहे जसं आत्ता घडलेलं आहे, अशा वेळी ते बोलू दिलं जात नाही. पण सगळ्यांनी बोंब काय दिली, विरोधक म्हणजे सत्ताधारी विरोधकांची मुस्कटदाबी करतायत, विरोधी पक्षाला बोलू दिलं जात नाही, लोकशाही नाहीये, हुकुमशाही आहे सगळं. आणि ते कमी पडलं म्हणून की काय, ते सगळं मिटल्याच्या नंतर जेव्हा प्रत्यक्ष सुरू झालं भाषण तेव्हा ते सगळा पूर्णपणे नरवणेच्या पुस्तकाचा मुद्दा गेला बाजूला, गलवानच्या खोऱ्यातला सगळा विषय गेला बाजूला, चीन गेला बाजूला आणि आता अमेरिकेबरोबर केलेल्या व्यापारी कराराच्या संदर्भात ज्याचे सगळे बारकावे अजून समोर यायचे आहेत. फक्त करार करायचा असं जे काही सगळं ठरलेलं आहे, तत्वशः आपण म्हणतो किंवा ठरलं काय हरकत नाही. कार्यक्रम जसा आपण एखाद्या लग्नाची तारीख ठरवतो आणि मग सगळे बारकावे ठरवले जातात, त्या पद्धतीने हा करार होणार आहे. फक्त ह्याचे जो मसुदा आहे की ह्याचे सगळे जे मुद्दे आहेत ते ठरायचेत अजून. पण लगेच भारत विकायला काढल्यासारखी भंकस कुठल्याही पुराव्याच्या शिवायचा आरोप राहुल गांधींनी केला. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यावरती आरोप केला होता एप्स्टीन फाईलवरती, त्यांचं कसं नाव आहे आणि काय नाही. त्यांनी ज्या पद्धतीनं त्याचं उत्तर दिलं, सनसनीत लेखी स्वरूपामध्ये उत्तर दिलं आणि राहुल गांधी यांचा सगळा जो काय आरोप होता तो चिंध्या करून दाखवला सगळ्यांच्या समोर. ही सगळ्यात मोठी बोंब होऊन बसलेली इलेक्शन कमिशनच्या बाबतीमध्ये असंच झालं. बंगालमधल्या, पश्चिम बंगालमधलं किंवा SIR बिहारमधला मुद्दा होता तेव्हा तर इतकी आरडाओरडा केली, इतकी बोंब केली, सगळं केल्याच्या नंतर निवडणूक आयोगानं ज्या पद्धतीनं विस्तृत खुलासे केले, जेव्हा त्यांनी बोलवलं तेव्हा राहुल गांधी गेले नाहीत. जेव्हा जेव्हा इलेक्शन कमिशननी त्यांना भेटणीसाठी वेळ दिली, सगळं ठरवलं, तेव्हा कधीही राहुल गांधी तिथे हजर राहिले नाहीत. इतकंच नाही, आता नरवणेच्या पुस्तकावरचा सगळा जो विषय जेव्हा चर्चेमध्ये आला होता बाहेर सुद्धा, तेव्हा कितीतरी त्या विषयातल्या अभ्यासकांनी, तज्ज्ञांनी दाखवून दिलं की संरक्षण विषयकची समिती आहे संसदेची, त्याच्यामध्ये राहुल गांधी आहेत.
त्या बैठकांना राहुल गांधी कधीही हजर राहत नाहीत. संरक्षण विषयक चर्चा किंवा असे कितीतरी मुद्द्यांच्या वेळेस राहुल गांधी गैरहजर असतात. मुळात ते संसदेतच गैरहजर असतात. त्यांची उपस्थिती बाकीच्या सरासरी इतरांच्या उपस्थितीच्या अर्धी पण नाही. त्यांनी विचारलेले प्रश्न म्हणजे त्यांची संसदीय कारकीर्द, त्यांचं रेकॉर्ड जे आहे ना, अतिशय पुअर म्हणजे खराब आहे. संसदपटू म्हणून राहुल गांधींना गेल्या 22 वर्षांमध्ये 2004ला ते पहिल्यांदा निवडून आले, आज 2026 आहे. गेल्या 22 वर्षांमध्ये कुठलाही प्रभाव संसदपटू म्हणून दाखवता आलेला नाही. त्यांची सत्ता होती तेव्हाही नाही. पत्रकार परिषदेमध्ये ते ऑर्डिनन्स कसा फाडला तुम्ही, अध्यादेश कसा फाडला सरकारचा, हे त्यांचं कर्तृत्व. आणि आता विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा गेल्या 11-12 वर्षांपासून ते सुद्धा कधीही असं एकही चमकदार भाषण तुम्हाला राहुल गांधींचं संसदेत सापडणार नाही की त्यांनी मुद्द्यावरून घेरलेलं आहे, नेमके मुद्दे उपस्थित केलेले आहेत, संसदीय आयुधांचा वापर करून सरकारला कोंडी सापडले, काहीच नाही. म्हणजे खरं तर आता फार मोठ्या प्रमाणामध्ये विरोधक संसदेमध्ये आहे. त्याचा उपयोग काय, फक्त गोंधळ घालणे, टेबलावर चढणे, कागद फेकणे, सभात्याग करून बाहेर जाणे, बाहेर उभं राहून त्या उपराष्ट्रपतीची मिमिक्री करणे, मिमिक्री करणाऱ्याला प्रोत्साहन देणे, किंवा आताही केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना हातात हात मिसळून तुम्ही पण आमच्याबरोबर निदर्शनं करायला उभं राहा असला वाह्यातपणा करणे, रवनीत सिंग बिट्टूला ट्रेटर म्हणजे गद्दार म्हणणे. तुम्ही कुठलंही त्यांचं वर्तन बघा, तुम्ही ह्याच्यामध्ये पक्ष म्हणून पण बघू नका. विरोधी पक्ष, सत्ताधारी सगळं बाजूला ठेवा, एक संसदपटू म्हणून तुम्ही बघा. त्यांचं वर्तन, एक 55 वर्ष वयाचा माणूस 22 वर्षांपासून संसदपटू आहे आणि त्याला संसदेतलं किमान शिष्टाचार माहिती नाही. म्हणजे 22 वर्ष एखादा नर्मदेतला गोटा संसदेमध्ये बसला असता तर तो ऐकून काहीतरी चांगलं बऱ्यापैकी सूत्रबद्ध पद्धतीने व्यवस्थित मुद्दे मांडत बोलायला शिकला असता. राहुल गांधी नावाचा असा हा नर्मदेतला गोटा आहे की जो काही शिकलेला नाहीये गेल्या 22 वर्षांमध्ये त्या सगळ्या संसदीय कारभाराविषयी, डावपेचाविषयी, संसदीय आयुधांच्या बाबतीमध्ये की कशा पद्धतीनं सरकारला कोंडीत पकडता येऊ शकेल. काहीच नाही. तुमच्याकडे आज एवढे 234 खासदारांची संख्या आहे. दुसरा एक गंभीर मुद्दा प्रत्यक्ष इंडिया आघाडीच्या बाबतीतला. राहुल गांधींनी नरवणेच्या पुस्तकाचा मुद्दा उपस्थित केला, 11 दिवस संसद ठप्प पाडली, आता संसदेमध्ये बोलली, या सगळ्या प्रक्रियेमध्ये. आणि अजून राहिलं म्हणजे सभापतीच्या विरोधात त्यांनी अविश्वासाचा ठराव आणलेला आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये इंडिया आघाडीतले बाकीचे जे घटक पक्ष आहेत त्यांना विचारलंच गेलं नाही. त्यांनी उघडपणे जेव्हा समोर असं बोलायला, त्याच्यामध्ये तृणमूल काँग्रेस आहे, त्याच्यामध्ये आम आदमी पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे, DMK आहे. हे 4 प्रमुख पक्ष आहेत इंडिया आघाडीतले की ज्यांची काहीतरी खासदार संख्या आहे, राज्यांमध्ये सरकार किंवा त्यांचं काहीतरी प्रभुत्व तरी आहे. बाकीचे पक्ष आहेत पण फार छोटे आहेत, त्यांची नावं मी घेत नाही. मग ह्या तर 4 प्रमुख पक्षांना तुम्ही विचारायचं की जे विरोधाच्या ह्याच्यातले एक फार मोठा त्यांचं हे आहे. ममता बॅनर्जींचे खासदार आहेत मोठ्या संख्येनं, 27-28 पेक्षा जास्त त्यांचे खासदार आहे. समाजवादी पक्षाचे नंबर 2चे खासदार म्हणजे 37 काहीतरी संख्या आहे त्यांची. त्याच्यानंतर DMKचे एवढे मोठे 22-23 काहीतरी खासदार आहेत. हे सगळं तुमच्या समोर असताना, तुमच्या बरोबरचे हे सगळे असताना, तुम्हीच इंडिया आघाडी स्थापन केलेली असताना त्या सगळ्यांनी सूत्रबद्ध पद्धतीनं काहीतरी एक धोरण ठरवायचं आणि सत्ताधाऱ्यांवरती हल्ला चढवायचा. त्यांच्या बैठका झाल्याच्या काही बातम्या आहे का? संसदीय समजा गट जो आहे विरोध, प्रत्येक पक्ष आपली आपली बैठक घेतो ती गोष्ट वेगळी. इंडिया आघाडीचं जे काही संसदीय म्हणून एकूण सगळा म्हणून जो गट आहे 234 खासदारांचा, त्या सगळ्यांची बैठक घेऊन काहीतरी धोरण ठरलं असं आहे का? राज्यसभेतलं तर वेगळंच, पुन्हा काहीच नाही. एक जो विस्कळीतपणा सगळ्या ह्याच्यामध्ये दिसून आला, त्याच्यामधून विरोधी पक्ष नेते पदाची तुम्ही किती अवहेलना करून टाकलेली आहे आणि तुम्ही स्वतः त्या पदासाठी किती नालायक आहेत की तुम्ही सिद्ध केलेलं आहे. त्याच्यावरची ही उसंतवाणी. निरर्थक पुन्हा राहुल बोलला, भारत विकला म्हणत असे. कोण यांचा आहे सांगा सल्लागार, तर्क थंडगार पडलेला. एप्स्टीन फाईल्स आरोपाची धूळ, विरोधाचे खूळ काँग्रेसींची. वाया गेले सारे दिवस 11, तर्काचा बकरा मारलेला. वाटेल तेवढे आरोप करून जाता तो पळून, धोरण हे. पुरावा न काहीच ना मुद्दा, भाषणात गुद्दा फुकटचा.
कांत संसदेचा बनला आखाडा, कांत संसदेचा बनला आखाडा, गोंधळ आणि राडा लज्जास्पद, गोंधळ आणि राडा लज्जास्पद. राहुल गांधींनी ज्या पद्धतीचं वर्तन आधी केलं, परवाच्याही भाषणामध्ये केलं, जो गोंधळ घातला त्याच्यामुळे काँग्रेसचे खासदार निलंबित झाले, हे सगळं इतकं लज्जास्पद आहे. आणि ह्याच्यातून सत्ताधाऱ्यांना काय फटका बसला, देशाचंही नुकसान झालं, हे तर मोठे मुद्दे आहेतच. पण स्वतः प्रत्यक्ष इंडिया आघाडीत काय लंका पेटलेली ती बघा ना. राहुल गांधीचं नेतृत्व प्रस्थापित करण्याच्यासाठी म्हणून काँग्रेसवाल्यांची ही धडपड आहे. आणि तेच तृणमूल काँग्रेस असो, आम आदमी पक्ष असो, समाजवादी पक्ष असो, हे सगळ्यांचं म्हणणं आहे. कळत नकळतपणे त्यांना राहुल गांधीचं नेतृत्व स्वीकारायचं नाहीये. त्यांच्या राज्यातल्या निवडणुका आहेत, त्यांच्याच डोळ्यासमोर ते सगळं दिसतंय. त्याच्यामुळे त्यांना हे लोडणंच गळ्यामध्ये नको आहे. आणि त्यामुळे त्यांनी ह्या निमित्तानं जर राहुलचं नेतृत्व जर उभं राहत असेल तर त्यांनाच नको आहे ते. हे त्यांच्या कृतीतून दिसून आलं. ज्या पद्धतीने काँग्रेसचे खासदार ठीक आहे, त्यांनी राहुल गांधीसाठी टाळ्या बडवणे, बाकं बडवणे आणि त्याला पाठिंबा देणे, पण सगळ्या विरोधकांची एकजूट आहे आणि ते सगळे राहुल गांधीच्या पाठीशी उभे आहेत, असं काही चित्र संसदेमध्ये दिसलं नाही. जेव्हा जेव्हा संसदेमध्ये गोंधळ होतो, जेव्हा जेव्हा प्रत्यक्ष काय म्हणता येईल त्याला चर्चा होत नाही, याचा सगळ्यात जास्त फायदा सत्ताधाऱ्यांना होतो, हे आम्ही आधीपासून सांगत आलेलो आहोत. आणि ते अशा वेळी जे साचलेले सगळे विधेयक असतात ते शेवटच्या एखाद्या दिवशी किंवा एखाद्या बैठकीच्या प्रसंगी जेव्हा विरोधकांची संख्या अतिशय कमी असते तेव्हा ते पास करून घेतात. मग फायदा कोणाचा झाला ह्याच्यामध्ये? सत्ताधाऱ्यांचं तर काहीच नाही. ते तर आजपर्यंत वेगवेगळ्या निवडणुकातून, म्हणजे वरच्या सोडा अगदी गल्लीतल्या निवडणुकांपर्यंत ते कशा पद्धतीने पुढे जाऊन सगळा त्याचा फायदा करून घेतात ते तर दिसून आलेलं आहे प्रत्यक्षामध्ये. आणि त्याच्या उलट स्वतः हे सत्ताधारी एवढा आरडाओरडा करायला, धिंगाणा करायला, ह्यांना तर काहीच फायदा नाही. राज्यांमध्ये त्यांच्याबरोबरचे प्रादेशिक पक्ष पण संकटात सापडलेले. त्याच्यामुळे आता ते सुद्धा राहुल गांधीपासून दूर जाऊ इच्छित आहेत. पाहूयात येत्या काही दिवसात काय घडतं ते. अजून संसदेचं अधिवेशन बाकी आहे किंवा दुसरा टप्पा नंतर या वित्तीय अधिवेशनाचा परत एप्रिलमध्ये जेव्हा येणार आहे तोही बाकी आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज